काय करतो? अगं बाई, मम्माच्या नेऱ्या ठीक करतो. आता याला प्रॉपर उलट झाले. नशीब इतकं खराब आहे, इतकं खराब आहे म्हणजे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे वटपौर्णिमा आणि त्यासाठी मी छानशी साडी घातली आहे आणि हा ग्रीन कलरचा ब्लाऊज घातला आहे. हा या साडीवरचा नाही आहे बट वेगळा घातला आहे बिकॉज आत्ता प्रेग्नन्सीमुळे मला आधीचे ब्लाऊज बसत नाही आहेत. हा पण थोडासा लूज होतो आहे. हा एकदम जस्ट बेबी डिलिव्हर झालं, आय मीन माझं डिलिव्हरी झाली तेव्हा मी शिवला होता. तर थोडासा लूज झाला होता, म्हणजे मी थोडीशी बारीक झाले. सो आता मी पूजा करणार आहे. माझा मेकअप डन आहे. पण हे तयारी करण्यासाठी आणि मेकअप करण्यासाठी खूप जास्त वेळ लागला, कारण शनय उठला होता, झोपतच नव्हता. तो अजिबातच झोपत नव्हता आणि मी खूप ट्राय केलं त्याला झोपवण्याचं, बट तो झोपतच नव्हता. आणि नशीब इतकं खराब आहे, इतकं खराब आहे म्हणजे तुम्ही विचारू नाही शकत की सकाळी लाईट गेली आणि जवळपास 1-1.5 तास लाईट आली नाही. त्याच्यामुळे शनयची अंघोळ, माझी अंघोळ, पुन्हा बरीच बाकीची कामं उरली होती आणि त्यासोबतच मी त्याला झोपवून पण शकत नव्हते, कारण तो गरमीमध्ये काही झोपत नव्हता. खूप वेळ ट्राय केलं, तो अजिबात झोपला नाही. मी त्याला घेऊनच मग बाकीची तयारी केली, साडी घातली, सगळं रेडी केलं आहे. आता पूजा करायची आहे. आता जर हा पूजा करताना शांत बसला तर ठीक, नाही बसला तर आता माझी वाट आहे. आणि मला वाटत नाही बसेल बिकॉज आत्ता 2 मिनटासाठी खेळतोय तो, बट सारखा माझ्या पाठी आहे. त्यामुळे मला पूजा पण वरतीच ठेवावी लागली. म्हणजे वडाचं जे हे आहे कुंडी, ती मी टेबलवर ठेवली आहे बिकॉज तो येणार आणि घेणार, म्हणजे त्याला हात लावणार, खेचणार, ह्या सगळ्या गोष्टी होतील. सो म्हणून मी टेबलवर ठेवलं आहे. सो चला पूजा करून घेते. आणि मी घरीच पूजा करते आहे बिकॉज दरवर्षी मी बाहेर जाते वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी. बट यावर्षी काहीच स्कोप नाही आहे, कारण एक तर आयशा स्कूल 12पर्यंत सुटेल. सो तो येण्याच्यापर्यंत मला घरी असायला हवं, ते की पॉसिबल नाही आहे. आणि शनयला घेऊन मी आता बाहेर जाणं इतक्या छोट्या बेबीला ते पण पॉसिबल नाही आहे. सो मी ह्यावेळी घरीच पूजा करते आहे. त्यामुळे आपली छोटीशी पूजा असणार आहे. काय करतो? अगं बाई, मम्माच्या नेऱ्या ठीक करतो. मम्माच्या नेऱ्या ठीक करायच्या आहेत. अरे बापरे, कशा घालायच्या आता? गाईज, लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी सणाच्या दिवशी गजरा लावला आहे, ते पण ओरिजिनल. म्हणजे आर्टिफिशियल गजरा लावते मी, बट स्वतःसाठी गजरा फर्स्ट टाईम आणलेला. म्हणजे नवऱ्याने आणून द्यायचा असतो, बट आमचा नवरा अनरोमॅन्टिक आहे, त्यामुळे आम्हाला स्वतःलाच आणावं लागतो आहे. सो कसा दिसतोय? काय झालं? काय होतं रडायला? ओके, हे बघा, माझी पूर्ण पूजेची तयारी झालेली आहे. इथे वडाची फांदी मी लावली आहे. खूपच छोटी फांदी मिळाली आहे मला. आता पूजा करून घेते. देवबाप्पा करते, देवबाप्पा करतो. टिक्का लावूया तुला, टिक्का लावूया तुला. अय्या देवबाप्पा, देवबाप्पा, देवबाप्पा. काय केलं देवबाप्पा? केलंय मम्माने. हो, हे करायचं. खाली बसतो तू, 2 मिनिटं बसतो, 2 मिनिटं बसतो, 2 मिनिटं बसतो, 2 मिनिटं बसतो तू. हा, इथे बसतो, खाली बसतो.
बबडी खाली बस. 2 मिनिटं 2 मिनिटं 2 मिनिटं 2 मिनिटं. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. फायनली माझी पूजा करून झाली आहे आणि पूजा करताना पण इतके सारे विघ्न म्हणजे काही विचारूच नका. एक तर शनय म्हणजे मी रांगोळी नव्हती काढली आणि शनय जागा होता आणि मग मी रांगोळी काढली आणि पूजा करायला घेतली तितक्यात हा रडायला लागला. मग मी गेले ह्याला झोपवायला ट्राय केलं, खूप वेळ ट्राय केलं. झोपला हा. बोलला आता वाव मस्त, आता एकदम आरामामध्ये पूजा करूया. आणि पूजा स्टार्ट केली आणि हा उठला. पुन्हा मी गेले, पुन्हा त्याला घेतलं, पुन्हा झोपवलं, पुन्हा बेल वाजली, पुन्हा तो उठला. असं करत करत एक 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 विघ्न आयांश आला. सो आयांशाने नशीब काही त्रास दिला नाही. आमचा गुड बॉय आहे आमचा बेबी. आणि तो त्याचं कपडे चेंज करणे वगैरे ते सगळं करत होता, खेळत होता. बट हा अजिबातच करू देत नव्हता. म्हणजे कंटिन्यू रडणे. म्हणजे दररोज एकदा झोपवायला घेतला ना, एक 15 ते 20 मिनिटामध्ये तो झोपून जातो. जास्त स्ट्रगल नसतो. बट आज खूपच वेळा म्हणजे काय बोलतात, माझ्यासोबतच असं होतंय का तुमच्यासोबत पण होतं माहिती नाही. म्हणजे माझी एखादी गोष्ट मी ठरवली ना की हा यार आज असं असं करूया, आज असं असं करूया छानपैकी, त्या दिवशी बरोबर विघ्न येतातच येतात, माहिती नाही का. एनिवेज, सो माझी पूजा तर झाली आहे व्यवस्थित करून. व्यवस्थित त्याचे काय बोलतात इन्स्टॉलमेंट मध्ये थोडी 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 करून. आणि आता खूप जास्त भूक लागली, खूप जास्त. सो आता काहीतरी खाऊन घेतो. आणि 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 काय करायचं शानू? झोपायचं. ओके. सो हे आमचं बेबी जे खूप जास्त रडत होत है ना बेबी. गाईज बरं झालं मी गेले नाही बाहेर बाळाला घेऊन पूजा करण्यासाठी. कारण पाऊस बघा येतोय, पावसाचा आवाज. बरोबर पूजेच्या टायमिंगला पाऊस आलाय. सगळ्या बायका भिजल्या असतील, भिजल्या जरी नसतील तरी त्यांना उभं राहावं लागलं असेल झाडाखाली. बरं झालं मी गेली नाही. सो गाईज याच आउटफिटमध्ये दिवसभर राहण्याचा प्लॅन होता. बट पॉसिबल नाही होऊ शकत बिकॉज बाळाला घ्यायला लागतं आहे. त्याच्यामुळे आता मी चेंज करते आहे, नॉर्मल कपडे घालते, कारण नाही होणार. आणि हो गाईज, मी आज अमोलसाठी सरप्राईज पुरणपोळी पण बनवणार आहे, जे मी प्रत्येक सणाला बनवते. आणि ते प्रत्येक सणाला मला सांगतात की बनवू नकोस बिकॉज तुझी खूप धावपळ होईल. बट मी आज बनवणार आहे. का माहिती आहे? बिकॉज आज त्यांचा पण उपवास आहे. म्हणजे वडासाठी नाही, म्हणजे वटपौर्णिमा म्हणून नाही, आज सोमवार आहे त्याच्यामुळे त्यांचा उपवास असतो वीकली. आणि आज माझा पण उपवास आहे. सो मग दोघांचा उपवास आला आहे आणि त्यांना पुरणपोळी खूप जास्त आवडते, जे की तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. सो मी आज त्याच्यासाठी सरप्राईज म्हणून पुरणपोळी बनवणार आहे. लवकरात लवकर हे काढते. साडी काढण्याची अजिबात इच्छा नाही आहे, बट बाळाला घ्यावं लागतं ना, म्हणून मी साडी काढते ना. तर मी दिवसभर पण अशी राहायला रेडी आहे. सो गाईज माझं चेंज करून झालं आहे. आता एकदम रिलॅक्स फील होतं आहे. आणि आता किती वाजलेत माहिती नाही, बघावं लागेल मला. शनय आणि आयांश बाहेर हॉलमध्ये खेळत आहेत आणि मी आत्ता डाळ शिजायला ठेवली आहे. सी इथे कुकरमध्ये घालणार आहे. उकळी आली की आता झाकणच बंद करायचं. फर्स्ट टाईम कुकरमध्ये शिजवते मी. नॉर्मली मी कुकरमध्ये शिजवत नाही, मी टोपामध्ये शिजवते. बट लवकर होण्यासाठी मी यामध्ये केलं आहे, कारण 6पर्यंत जेवण रेडी असायला हवं बिकॉज अमोल 6ला येणार आहे. सो तोपर्यंत बनवण्याचा प्रयत्न करते मी. मध्ये जर आता शनय रडला तर माहिती नाही काय होईल, बट बघू. सुरुवात तर केली आहे, सो बघूया आता काय होतं. बनवण्यासाठी मी इथं खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं घेतलं आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता. थोडंसं घेतलं आहे, जवळपास एक 3 चमचे, किंवा असं पकडू शकतो की छोटी वाटी असं. त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर जितकी जास्त टाकाल तितकं चांगलंच आहे. ओके. आता ह्याला आपल्याला वाटून घ्यायचं, असं मोठं मोठं वाटून घ्यायचं. आता यातला थोडा मसाला आपण काढून घेऊ. मसाला मी काढून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपण भाजलेला कांदा घालायचा आणि पुन्हा वाटायचा. नंतर त्यामध्ये असा
एक भाजलेला कांदा घालायचा आणि पुन्हा हे वाटून घ्यायचं, असं बारीक वाटून घ्यायचं. आता आपण फोडणी देऊ. आमटी बनवण्यासाठी ना सर्वात आधी कढईमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरं आणि मोहरीचा तडका द्यायचा. त्यानंतर खूप सारा कढीपत्ता घालायचा. जितका जास्त कढीपत्ता घालणार ना तितकी आमटीची टेस्ट ही खूप छान आहे. गॅस नेहमी मंद ठेवायचा आमटी बनवताना, बिकॉज ते लगेच करपतं. त्यानंतर आपण केलेलं वाटण यामध्ये घालूया. थोडा वेळ फ्राय केल्यानंतर त्यामध्ये घालायची हळद आणि आपण दुसरं वाटण जे बनवलं होतं ते घालायचं. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडंसं परतू द्यायचं. त्यानंतर घालायचं लाल तिखट. आमच्याकडे 2 पद्धतीचं लाल तिखट आहे. एक मालवणी मसाला आहे आणि एक आपला घाटी मसाला. सो मी ते दोन्हीही घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तिखट घाला. आम्ही जास्त तिखट खात नाही, बिकॉज आयंश पण खाणार असतो, त्यामुळे आमचं जेवण हे कमी तिखट असतं. त्यामुळे तुम्हाला आमची कोणतीही भाजी एकदम लाल लाल दिसणार नाही. मसाला फ्राय झाल्यानंतर आपण जे येळवणी काढलं होतं म्हणजे डाळीचं पाणी, ते यामध्ये घालूया. आमच्याकडे याला येळवणी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते कॉमेंट करून सांगा. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. जितकी आमटी जास्त कळेल तितकी जास्त टेस्ट लागते. शेवटी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. आपली आमटी रेडी आहे. सो हळूहळू करत माझं जेवण रेडी झालं. थोडा वेळ झाला. अमोल आल्यानंतर पण मी बनवतच होते पोळ्या, कारण शरण्या रडायला लागला. सो मी त्याला घेतलं, त्यानंतर अमोलकडे दिलं आणि त्यानंतर मग मी त्यांना जेवायला वाढलं. नाही का? कसं झालं? मस्त मस्त. काय खातोय तू? ए जानू, काय खातोय? त्याने ना चुकून माझ्या प्लेटमधून लिंबू घेतलाय आणि ती त्याला आंबट लागते, तरी खातोय. आंबट आहे? अगं बाई, कशाला खायचं मग? खाली टाकतोय. नो. सो गाईज, मस्तपैकी जेवण झालं आहे, टमी फुल. आता खूप जास्त झोप आली आहे, पण त्याआधी लवकरात लवकर हा व्हिडिओ एडिट करून पोस्ट करणार आहे, जेणेकरून वटपौर्णिमेचा व्हिडिओ आहे तर लवकरात लवकर यावा अशी माझी इच्छा आहे. सो आजच एडिट करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आजचा दिवस खूप छान गेला. म्हणजे थोडेसे काही कठीण प्रसंग आले माझ्यावरती पूजाच्या वेळी, बट ठीक आहे, होत असतात गोष्टी. बट बाकी सगळं नंतर दिवस खूप छान गेला आहे. आणि पुरणपोळी खूप मस्त झाली होती, अमोलला खूप जास्त आवडली. आधी तर शॉकच झाले, अरे बापरे आज कशी काय पोळी बनवली. बट ती रिॲक्शन मी रेकॉर्ड नाही केली, बिकॉज ॲज युजल त्यांना इतकं नाही आवडत म्हणजे व्हिडिओमध्ये यायला. सो दॅट्स इट. हा होता माझा छोटासा ब्लॉग. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.